नागपूर सायबर सेलने हिंसाचार पसरवणाऱ्या 34 सोशल मीडिया अकाउंट्सची ओळख पटवली आहे। या 34 सोशल मीडिया खातेधारकांवरती 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद सायबर पोलिसांनी केली आहे। सायबर पोलिसांनी 1650 सोशल मीडिया खात्यांची तपासणी केली आणि त्यानंतर 34 सोशल मीडिया हँडल्सवरून नागपूरच्या घटनेत हिंसाचार भडकवण्याचं काम केल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलंय आणि त्यानंतर हे गुन्हे नोंदवण्यात आले। काही परदेशात असलेल्या सोशल मीडिया खात्यांची अकाउंट्सची सुद्धा नागपूर सायबर पोलीस सध्या तपासणी करतायत असं कळतंय। सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या। आणखीन माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, नक्की कशा पद्धतीने सायबर पोलिसांचा तपास सुरू आहे? 34 सोशल मीडिया अकाउंट्स आहेत असं कळतंय, या संदर्भामध्ये आणखीन काय सांगता येईल? निश्चितच जसा आता पोलिसांचा तपास पुढे चाललेला आहे, त्यामध्ये धक्कादायक माहिती पुढे येत आहे। ज्या दिवशी विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केलेलं होतं, साधारण 12 वाजता त्यांचं आंदोलन संपलेलं होतं आणि नंतर मग साधारण 12 नंतर ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मध्ये या साधारण 7 तासाच्या काळामध्ये अनेक सोशल मीडिया हँडलवरनं काही भडकाऊ भाषण, भडकाऊ व्हिडिओ आणि भडकाऊ मजकूर व्हायरल करण्यात आलेला होता। सोबतच अनेक लोकांना एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं होतं आणि अशा त्या 34 सोशल मीडिया अकाउंटची सायबर पोलिसांनी ओळख पटवलेली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आता त्या सोशल मीडियाला कोण हँडल करतो, ते कोण ऑपरेट करतं, याचा पोलीस शोध घेत आहे। मात्र निश्चित अत्यंत धक्कादायक आहे, या 34 खात्यावरनं नागपूरमध्ये हिंसाचार भडकवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली। त्यामुळे आता नागपूर सायबर पोलीस या 34 सोशल मीडिया अकाउंटच्या हँडलरचा शोध घेत आहे आणि त्यातले काही हँडलर हे विदेशात देखील असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, कारण की नागपूरच्या बाहेरच्या देखील काही सोशल मीडिया हँडल्सवरनं हिंसाचार भडकवण्याचं काम केलं गेलं। त्यामुळे निश्चितच आता नागपूर सायबर पोलिसांचा तपास हा ज्या दिशेने चाललेला आहे, त्यामुळे अनेक धक्कादायक पुरावे आणखी पुढे येण्याची शक्यता आहे। नक्कीच तुषार, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आता ह्याच्यामध्ये बाहेरून सुद्धा काही लोकांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरनं कुठल्या पद्धतीची भडकाऊ विधानं केली होती का, स्टेटसेस ठेवली होती का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि या संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।